सकाळी सकाळी की नाही सावली बाजारमध्ये येतोय बघा आणि दूध आणि फवं घेतोय. काकांना सांगतोय हे सगळं वहीत मांडून ठेवा. हे सगळं सामान घेऊन घरला येतोय आणि तेवढ्यात की नाही बघा पिशवी घेतोय आणि जातोय मी चिकन आणायला आणि इथे येऊन की नाही डब्बा भरून चिकन घेतोय. आता एवढं चिकन कशासाठी म्हटलं असं तर की नाही माझा आहे बघा चिकन 65चा गाडा. मग त्यासाठी चिकन घेऊन जायला लागते रोज. चिकन घेतल्यावर की नाही येता येता मी बाजारात येतोय आणि इथनं मिरच्या घेतोय कारण मला मिरच्या बी लागणार होत्या. त्यानंतर मी सरळ घरला येतोय आणि आलेल्या की नाही बघा सगळा असा मसाला कट करायला घेतोय. त्यानंतर आलं लसूण बेसून सगळं असं कट करून झाल्यावर की नाही त्या मिक्सरला लावून असा मसाला करून तयार घेतोय. मसाला करून झाल्यावर की नाही सम्याने मी जात असतोय बघा मसोबा मंदिरला. पण त्याआधी आम्ही बालाजी बेकरी देतोय आणि इथं पप्स खायचं म्हणतोय. पप्स खायचं ना बघा सगळं पप्स अंगावरच पडते इथं. मग मंदिराजवळ पोचल्यावर की नाही काकींकडनं नारळ कापूर घेतोय बघा. देवाला नारळ वाढवतोय आणि देवाचं दर्शन घेऊन येणे डायरेक्ट घरला येतोय. संध्याकाळी डायरेक्ट गाड्यावर देतोय बघा. गाड्यावर चिकन 65 काढत असतोय तर दादा येतोय. मग दादाला बी चिकन 65 खायला देतोय. नंतर की नाही गाड्यावर गर्दी जास्त असल्यामुळे की नाही सगळ्या कस्टमरला एक एक करून की नाही असं चिकन आणि त्यांचं ऑमलेट किंवा काय असेल ते पार्सल असं बनवून देत असतोय बघा. त्यानंतर हे दादा येतात बघा. हे दादा मला कायम सपोर्ट करतात.